नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. MST CET 2025 ही परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे ते सध्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा व्हिडिओ मी अशा विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे की ज्यांना चांगले पर्सेंटाइल आहेत आणि ते विचार करतात की CUEPच्या कोणकोणत्या ब्रांचला त्यांची पॉसिबिलिटीज आहे. तर CUEPचे कट ऑफ आपण पाहणार आहोत. पहा इथे इथे cetcell.mahacet.org ची वेबसाईट मी ओपन केलेली आहे. आपण इथे कॅपवर टॅप केलं तर 2024-2025 ही लिंक चालू आहे. पण ही लिंक जी आहे ती अजून ऍक्टिव्हेट झालेली नाही, त्याच्या पुढच्या लिंक्स. मग आपण इथे पोहोचतो की गेल्या वर्षी ऍडमिशन्स कशा रीतीने झालेले. इथे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत, इथे सर्व लिंक दिलेले आहेत. त्यापैकी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये बीई बीटेक, मी बीई बीटेक वर क्लिक जसं करेन तसं मी पुढच्या वेबसाईटवर पोहोचतोय. ही जी वेबसाईट आहे ही गेल्या वर्षी बीई बीटेक साठी ऍडमिशन प्रोसेसची वेबसाईट होती आणि याच वेबसाईटवर सर्व जे काही लिंक्स होत्या, नोटिफिकेशन्स होते, सर्व लास्ट इयरचे कट ऑफ होते, लास्ट इयरचे जे काही मेरिट लिस्ट होती, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होते, हे सर्व या वेबसाईटवर दिलेलं आहे. तर इथे मी कॅप 1 गेल्या वर्षीचे कॅप 1 चे कट ऑफ CUEP साठी, CUEP युनिव्हर्सिटीसाठी कोणकोणत्या ब्रांचसाठी काय काय होते ते पाहणार आहोत. मग इथे कॅप 1 MH कट ऑफ याच्यावर क्लिक करू जसं तशी ही PDF ओपन होईल. आणि ही PDF ओपन झाली तर आपल्याला CUEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, आता यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, इथे पहा मी सर्व ब्रांच वाईज जाणार आहे. एकूण एक ब्रांच CUEPच्या सर्वच्या सर्व ब्रांचेसचा कट ऑफ, कॅप 1 चे कट ऑफ काय काय होते गेल्या वर्षी ते पाहणार आहोत. तर इथे पहा GOPN-S चा कट ऑफ जो आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंग साठी काय होता 4466. हा जो वरचा नंबर आहे तो काय आहे, फायनल मेरिट लिस्टचा रँक आहे, म्हणजेच SML स्टेट मेरिट लिस्ट रँक, की पर्टिक्युलर विद्यार्थ्याला त्या पर्सेंटाईलला संपूर्ण महाराष्ट्रात किती रँक मिळालेला आहे आणि हा फायनल रँक असतो 4466. मग याचे पर्सेंटाईल काय होते 98.47. आता हे सर्व पर्सेंटाईल मी रीड करणार नाहीये. मी काय करणार आहे, ओपनचा रँक काय होता, जी ओपनचा रँक काय होता, GSC चा रँक काय होता. मग GSC चा रँक काय होता पहा, GSC चा रँक काय होता 17,298 ला फर्स्ट कॅप राऊंडला कट ऑफ झालेला. GST चा कट ऑफ काय होता 38171. GVJ चा कट ऑफ काय होता 18,780. GNT1 चा कट ऑफ काय होता 10064. GNT2 चा कट ऑफ काय होता 8337. GNT3S चा कट ऑफ काय होता 4763. GOBCS चा कट ऑफ काय होता 5749. GSEBC चा कट ऑफ काय होता 6563. L ओपन, L फॉर गर्ल्स लेडीज, L ओपन चा कट ऑफ काय होता 5539. LSC चा कट ऑफ काय होता 20572, म्हणजे 20,572 असा कट ऑफ होता. LST चा कट ऑफ काय होता 19,476. LVJ चा कट ऑफ काय होता, LVJ चा कट ऑफ काय होता 14,391. LNT2 चा कट ऑफ 17,802. LOBC चा कट ऑफ 8953. LSCBC चा कट ऑफ जो होता तो 8596. PWD ओपन S, PWD म्हणजे काय, पर्सन विथ डिसॅबिलिटी. ओपन S म्हणजे स्टेट कोटा, त्याचा कट ऑफ काय होता 6409. PWD OBCS चा कट ऑफ काय होता 29879. डिफेन्स ओपन एस चा कट ऑफ काय होता 10,938 हा कट ऑफ होता. पुढे जाऊया, खूप असे हे दिलेले आहेत. डिफेन्स ओपन एस, एस हा शेवटी जो एस आहे तो आहे स्टेट. डिफेन्स ओपन एस चा कट ऑफ काय होता 10,938. डिफेन्स ओबीसी चा कट ऑफ काय होता, डिफेन्स ओबीसी चा कट ऑफ होता 24,353. TFW चा कट ऑफ लक्षात ठेवा, कोणत्याही कॉलेजमध्ये कोणत्याही ब्रांचसाठी जो हा TFW चा कट ऑफ असतो तो खूप हाय लागतो.
मग हा TFWS चा कट ऑफ जो आहे तो 4428 98.484469% PWD ROBC एस चा कट ऑफ पहा 26,196. डिफेन्स SEBCS चा कट ऑफ चा कट ऑफ आहे 22,982. ऑर्फन म्हणजे जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी कट ऑफ काय होता 49,714. EWS चा कट ऑफ होता 7810. हे सर्व कट ऑफ जे आहेत हे कशाचे पाहिले आपण सिव्हिलचे. मग सिव्हिलच्या खालोखाल CS कॉम्प्युटर इंजिनिअरिंग CSE चे कट ऑफ चेक करा. CSE चे कट ऑफ जी ओपन एस 96 ला कट ऑफ आहे कॅप 1 चा. 96 म्हणजे ज्याचा रँक 96 आलेला आहे त्याचा जी ओपन एस चा कट ऑफ. आणि इथे पाहाल तर 99.96% 99.9666110% ला ते ऍडमिशन क्लोज झालेलं आहे जी ओपन एस च. GSCS 1765% 99.34 असं. GSTS चा रँक कट ऑफ आहे 8970. पुढे जी म्हणजे जनरल GVGS चा कट ऑफ 1783. GNT1S चा कट ऑफ 1497. N2S चा कट ऑफ 451. आता तुम्ही विचाराल इथे की NT1 चा कट ऑफ 1497 आणि GNT2 चा कट ऑफ जो आहे तो हाय का. तर त्या कास्टचे कमी मुलांनी काय केलेलं आहे अप्लाय केलेलं आहे त्यामुळे इथे कट ऑफ जास्त लागलेला आहे इथे कट ऑफ कमी लागलेला आहे. GNT3S 843. GOBCS 291. GSEBC जे मराठा विद्यार्थी आहेत SEBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 408. L ओपन L फॉर लेडीज L ओपन एस कट ऑफ आहे 168. LSCS कट ऑफ आहे 3320. LSTS कट ऑफ आहे 4240. LNT1S 1166. LNT2S कट ऑफ आहे 553. LNT3S कट ऑफ आहे 491. ओबीसी कॅटेगरीच्या ज्या गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी CSE साठी कट ऑफ होता 452 99.80. LSEBCS कॅटेगरीसाठी कट ऑफ आहे 273. PWD ओपन एस म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी ओपन कॅटेगरीचे स्टेट कोटासाठी 3651 हा कट ऑफ होता. PWD SCS 48,060. PWD OBC हा जो कट ऑफ होता 5624. PWD SEBC 10,377. म्हणजे जे पर्सन होते विथ डिसेबिलिटी SEBC कॅटेगरीचे त्यांना जो रँक होता 10377 या रँकला ते ऍडमिशन क्लोज झालेलं आहे कॅप 1 चं. डिफेन्स ओपन एस 554. डिफेन्स SCS 9740. डिफेन्स OBCS 1112. डिफेन्स SEBCS 1135. आणि फायनली आहे TFWS ट्युशन फी वेव्हियर स्कीम. अशा विद्यार्थ्यांना ज्यांना हायर पर्सेंटाईल आहे हायर रँक आहे त्यांना संपूर्ण ट्युशन फी माफ असते. तो रँक आहे पहा 52. मग स्टुडंट विचारतात इथे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हे पहा जी ओपनचा कट ऑफ जो आहे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग साठी काय लागलेला आहे 96 99.9666110% साठी. आणि याच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या सीटसाठी इथे TFWS चा जो कट ऑफ आहे तो काय लागलेला आहे बेटा हा कट ऑफ लागलेला आहे 52. म्हणजे एक लक्षात ठेवा की TFWS चा कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजसाठी हायएस्ट लागतो 52. ओके आता पुढे जाऊया. इथे
CS झालं. रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ओपन जी ओपन एसचा कट ऑफ 476, GSCS चा कट ऑफ 4583, GSTS चा कट ऑफ 12,972, GVJS चा कट ऑफ 2176, GNT2 एस चा कट ऑफ 1382, GNT3 चा कट ऑफ आहे 2260, GOBCS चा 522, GACBCS 1095, L ओपन एस, L फॉर लेडीज गर्ल्स, L ओपन एस ओपन कॅटेगरीच्या लेडीज साठी असं 605, LSCS 7588, LSTS 16110, LVJS 2522, LNT1S 2832, LOBCS 1040, LSCBCS 2778, PWD ओपन एस 11817. म्हणजे हा कट ऑफ किती गेलेला आहे? लोअर गेलेला आहे. कशासाठी? रोबोटिक्ससाठी 11,817. पण कॅटेगरी काय आहे? PWD ओपन. ओके, मग PWD OBCची त्याच्या खाली गेलेली आहे. पहा 26,257. डिफेन्स ओपन एच ची कॅटेगरी हायर कट ऑफ लागतो 1220. डिफेन्स OBCS 4349, TFWS 533. इथे पहा हा हायरला गेला. इथे आता जर मी चेक केलं की TFWS आणि जनरलचा कट ऑफ, ओपनचा कट ऑफ, ओके वेट, आता इथे पहा जनरल ओपनचा कट ऑफ हायर गेला. कशापेक्षा? TFWS पेक्षा. मग हे डिपेंड राहतं की किती विद्यार्थी आहेत त्या रँक मध्ये TFWS चे. ओके, त्यानंतर PWD R OBCS, R फॉर रिझर्व, हे ते पहा 25,757. डिफेन्स R OBC 23, ओके 2365. ऑर्फन मी तुम्हाला सांगितलेलं आहे 20,553. आणि EWS चा कट ऑफ जो आहे, EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन, त्याचा कट ऑफ जो आहे तो 1531. EWS चं सर्टिफिकेट असणे खूप गरजेचं आहे. ओके, त्यासाठी. ओके, रोबोटिक्स झालं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग COEP साठी जी ओपन एस 1341, GSCS 6653, GSTS 25131, 25,131 या रँकला ऍडमिशन क्लोज झालेला आहे. GVJS 4988, GNT1S 2303, GNT2S 2713, GOBCS 1745, GACBC S 2610, L open S 2051, LSCS 9023, LSTS 33,070, LVJ माहिती आहे, LVJS 11,023, LNT2 4105 या 4,105, LNT3 12,405, LOBCS 2795, LSCBCS 2397, PWD Open S 6994, PWD OBCS 34,161, डिफेन्स ओपन एस 1977. डिफेन्स OBCS चा कट ऑफ जो आहे तो आहे 10,373. TFW चा कट ऑफ इथे 1861 लागलेला आहे. PWD ROBS 22,809, डिफेन्स R SCBCS 6,059. ऑर्फनचा कट ऑफ जो आहे तो 30,356 आणि EWS चा कट ऑफ आहे 3327. आपल्याला काय कम्पेअर करायचं आहे तर हा EWS आणि TFWS. पहा इथे ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे, जे TFWS मध्ये पण येऊ शकतात,
मग TFWS चा कट ऑफ हाय लागलेला आहे आणि EWS चा कट ऑफ हा लो लागलेला आहे 3327. ओके, नेक्स्ट हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं झालं. ओके, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं अजून आहे. वेट, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग EWS झालेलं आहे. EWS इथे झालं, मग पुन्हा इथे EWS दिलेलं आहे. मग हे डबल डबल झालेलं आहे, पण इथे EWS चा कट ऑफ जो आहे हायर गेलेला आहे. ऑर्फन EWS आहे. ऑर्फन किती लागलेला आहे? म्हणून मी काय केलेलं आहे, महाराष्ट्र CETचीच वेबसाईट आहे, इथे पहा FE 2024 ही गेल्या वर्षीची वेबसाईट आहे. ठीक आहे, मी इथे पुढे जम्प करतोय, तिथे कन्फ्युजन आहे. ओके, आता COP इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग जी ओपन एस चा कट ऑफ चेक करा. जी ओपन एस चा कट ऑफ जो आहे तो 635 ला त्या रँकला ते ऍडमिशन क्लोज झालं कॅप 1 चं. GSCS 5112, GSTS 18,607, GVJS 3351, GNT1S 1993, GNT2S 2417. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही फक्त रीड करून दाखवताय. बेटा हे रँकच महत्वाचे आहेत कॅप 1 चे. आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर पर्सेंटाईलच्या बेसिसवर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या बेसिसवर पुढे एक फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट आली तर फायनल मेरिट लिस्ट नंतरच काय होणार आहे, हे कॅप 1 चे राऊंड होणार आहेत आणि कॅप 1 चे कट ऑफ येणार आहेत. म्हणून बेटा हे जे रँक आहेत ते महत्वाचे आहेत. आता मार्क्स महत्वाचे आहेत का? मार्क्स महत्वाचे आहेत, म्हणजे मार्क्सच्या बेसिसवर काय आले, पर्सेंटाईल. पर्सेंटाईलच्या बेसिसवर काय आले, रँक येणार आहे. मग काय शेवटी महत्वाचं आहे, रँक महत्वाचा आहे. ओके, GNT2S 2417, GNT3S 1337, GOBCS 865, GSEBCS 1286, LOPENS 1118, LSCS 7195, LSTS 20205, LVJS 8284, LNT1S 4829, LNT2S 2398. आता तुम्ही पुन्हा विचाराल की इथे हा रँक जो आहे तो जवळपास 5000 आहे आणि इथे जवळपास तो 2400 आहे. तर इथे रँक कमी आणि इथे जास्त का? NT1च्या जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं असावं. ओके, ठीक आहे, इथे जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं असावं म्हणून हा रँक जो आहे तो कमी आहे असं. LOBCS 1540, LSCBCS 2177, PWD Open S 9391, PWD SCS 49,509. हा म्हणजे या रँकला ते PWD SC ची कॅटेगरीचं ऍडमिशन झालेलं आहे. PWD OBCS 19,828, PWD SEBCS 39,857. ओके, डिफेन्स ओपन एस 1862. हे डिफेन्सचे कट ऑफ जे आहेत ते लो का लागतायत, तर इथे पहा PWD पेक्षा हे डिफेन्सचे कट ऑफ लो लागतायत, म्हणजे डिफेन्सचे खूप कमी हे आहेत. फक्त अशा विद्यार्थ्यांना PWD ची सीट मिळते, सॉरी डिफेन्सची सीट मिळते की ज्यांचे वडील डिफेन्स, आई किंवा वडील डिफेन्स मध्ये आहेत. ओके, डिफेन्स SCS 18013. हा, आणि ते डिफेन्सचं सर्टिफिकेट महत्वाचं असतं. डिफेन्सचं सर्टिफिकेट मिळतं, जर ते नसेल तर ते तुमच्या वडिलांना सांगा की डिफेन्सचं सर्टिफिकेट लागणार आहे. डिफेन्स SCS
18013, डिफेन्स OBCS 2730, डिफेन्स SEBCS 2491 आणि TFWS आहे 582. ओके. पहा 635 ला क्लोज झाली इलेक्ट्रॉनिकची सीट आणि 582 ला कशाची? TFWS ची. म्हणजे TFWS चा कट ऑफ हाय लागला. ओके. नेक्स्ट इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग GOPNS 1521, GSCS 10641, GSTS 27909, GNT1S 4101, GOBCS 2622, GSEBCS 2668, LOPENS 1951, LSCS 10478, LNT3S 8516, LOBCS 2339, LSEBCS 6826, PWD Open S 44713, Defense Open S 3038, TFWS 1825, and PWD RSTS 47440, Defense R OBCS 15532 आणि EWS चा कट ऑफ आहे तो 4028. ओके. हे होतं इन्स्ट्रुमेंटेशन साठी. त्याच्यानंतर मेकॅनिकल COP मेकॅनिकल साठी कट ऑफ जे आहेत, रँकचे कट ऑफ मी तुम्हाला रँक सांगतो. तुम्ही खालोखाल काय आहे की या व्हिडिओमध्ये किंवा मी सर्व प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे की या PDF फाईल कशा मिळवायच्या. mahacet.org, cetcell.mahacet.org या वेबसाईटवरच तुम्हाला खात्रीलायक माहिती मिळेल 100%. आणि तीच वेबसाईट मी ओपन केलेली आहे. पहा, GOPNS 2109, GSCS 12115, GSTS 33571, GVJS 6916, GNT1S 8063, GNT2S 4344, GNT3S 4237, GOBCS 3310, GSEBCS 3552, LOPENS 3043, LSCS 18845 आणि LSTS जे आहे ते 60872. वेट, मला एक डाऊट आलेला आहे. LSTS पाहिजे. GSTS 88% ला क्लोज झालेला आहे. म्हणजे जनरल कॅटेगरीची लिस्ट 88% ला 88.63252220 ला क्लोज झाली आणि जनरलची 78.91% ला, म्हणजे जवळपास 9 ते 10% चा फरक होता. लेडीजची जी STची सीट होती, गर्ल्सची जी STची सीट होती ती लोअर पर्सेंटाईलला म्हणजेच लोअर रँकला क्लोज झाली. LVJS 11643, LNT1S 11152, LNT2S 9462, LOBCS 5220, LSEBCS 4914, PWD OpenS 36640, PWD SCS 1,59,543. हा खूप लोअर रँक आहे, पण PWD SC ची सीट आहे, लक्षात ठेवा. PWD OBCS 53,563, PWD SEBCS 43,997, Defense OpenS 6146, Defense SCS 34,027, Defense OBCS 13,425, Defense SEBCS 19,372 आणि TFWS ची आहे 2,207.
ओके. TFWS 2207. आता इथे पहा, ओपन कॅटेगरीचा हाय लागला. ती सीट जी आहे ती 2207 होती आणि ही 2109. ओके. नेक्स्ट, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग. COEP मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंगचा जी ओपन एस 3877, GSCS 17,211, GSTS 48,924, GVJS 15,181, GNT1S 10,483, GNT2S 8776, GOBCS 5662, GACBCS 5385. त्याच्यानंतर L ओपन S 4712, LSCS 23,574, LSTS 70,365, LNT2S 17,456, and LNT3S 22,357, LOBCS 7,448, LACBCS 11,307, PWD Open S 58,669, PWD OBCS 1,03,371, Defense Open S 8,459, Defense OBCS 25,023, TFWS 6371, PWD-R SEBC S 58,458, Defense R SEBCS 24,999, TFWS 11,142. EWS is 11,142. बेटा हाँ, ही मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंगची. इथे पहा, इथे मध्ये मध्ये दोन दोन का EWS दिलेले आहेत तिथे पहा, आणि ते वेगवेगळे दिलेले आहेत. हे पहा, EWS ऑर्फन डिफेन्स ROBC डिफेन्स ROBC हे दिलेले आहे. इथे कन्फ्युजन आहे. ओके. आणि शेवटी एकच ब्रांच राहते, ती आहे मेटलर्जी. आणि मेटलर्जीचे जे कट ऑफ आहेत ते लो आहेत. पहा, जी ओपन एस 6313, GSCS 22,4828, GSTS 72,182, GVJS 19,759, GNT1S 11,063, GNT2S 11,049, GNT3S 9,891, GOBCS 7,096, GACBCS 8,674, L Open S 8,293, LSCS 26,422, LSTS 54,883, LVJS 21,408, LNT1S 14,301, LOBCS 9,570, LACBCS 15,326, PWD Open S 60,018, PWD OBCS 1,53,215, Defense Open S 16,037, Defense OBCS 27,551, TFWS 7177, PWD ROBCS 104,864, Defense OBCS 22,957, आणि EWS चे फायनल आहे कट ऑफ 18,989. ओके. हे होते गेल्या वर्षीचे COEPच्या सर्व ब्रांचेसचे, सर्व कॅटेगरीचे कट ऑफ. ओके. आता तुमची कॅटेगरी कोणती आहे, आणि गेल्या वर्षी त्या कॅटेगरीला कॅप 1 ला COEPच्या कोणत्या ट्रेडला किती कट ऑफ होता. कट ऑफ म्हणजे आता पर्सेंटाईल बेटा नाही आहे, पर्सेंटाईलच्या वर आपण काय रँक जाणार आहोत, म्हणजे रँक वाईज कट ऑफ तुम्हाला चेक करायचे आहेत. आणि इथे हे जे कट ऑफ आहेत बेटा,
हे जे काही कट ऑफ असतील, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असेल, या कट ऑफसाठी आपल्या कॅटेगरीसाठी आपल्याला जी ब्रांच हवी आहे त्या ब्रांचचे कट ऑफ चेक करायचे आहेत. ओके, तर हे PDF ऑनलाईन अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. काय होतं की काही जणांच्या मोबाईलमध्ये PDF ओपन होत नाही, त्यांना हा व्हिडिओ हेल्पफुल राहील. तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये हे PDF ओपन होत असतील, खूप जास्त पेजेस असतात ते, तर ते तुम्ही चेक करू शकता वेगवेगळ्या कॉलेजचे कट ऑफ. ओके, आणि मी याच्या अगोदर जो व्हिडिओ बनवलेला की मला CUET मध्ये कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळू शकेल का, तर मला 95, 96, 97, 98, 99% वर आहे. तर बेटा इथे हे पर्सेंटाइल चेक करा आणि पर्सेंटाइल वाईज ते रँक किती आले ते पहा. आता आपण फक्त प्रेडिक्शन करू शकतो की या पर्सेंटाइलवर हा रँक आलेला आहे गेल्या वर्षी, तर मला ह्या पर्सेंटाइलवर याच्या जवळपास रँक येईल. आता सपोज मी ओपन कॅटेगरीचा आहे आणि माझा पर्सेंटाइल आहे 99.97 पर्सेंटाइल आहे. तर मी काय विचार करणार की माझा जो रँक येईल तो जवळपास 100 येईल, कारण इथे 96 ला आलेला आहे गेल्या वर्षी. मग 100च्या आसपास माझा रँक येऊ शकतो. तर मी प्रेडिक्ट करू शकतो की मला CUETचं CSE मिळेल, कॉम्प्युटर सायन्स मिळेल, असं प्रेडिक्शन होऊ शकतं. आता म्हणजे मी अनेक वर्ष काउन्सिलिंग केलेलं आहे म्हणून हे मला माहीत आहे. आपण जोपर्यंत फायनल मेरिट लिस्ट रँक येत नाही तोपर्यंत आपण फक्त प्रेडिक्शन करू शकतो. ओके, तो रँक आला फायनल मेरिट लिस्टचा तर आपण एक्झॅक्ट सांगू शकतो जवळपास तुम्हाला 11 मध्ये प्रेसिशन आणि ॲक्युरेसी होतं ना. आपण एक्झॅक्ट प्रिसाइजली सांगू शकतो की कुठे आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचला मिळू शकतो. ओके, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील याविषयी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी कमेंटचे सर्व उत्तरं दिलेली आहेत. पहा इथे कमेंट्स आलेले आहेत, गेल्या व्हिडिओमध्ये. सर मला 96.17 पर्सेंटाइल आहेत आणि कॅटेगरी OBC आहे, तर मला CUP मिळेल का सिव्हिल ब्रांचसाठी, असे काही कमेंट्स आलेले आहेत आणि जवळपास प्रत्येक कमेंट मी वाचत आहे. ओके, आणि ती प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय सुद्धा दिलेला आहे, पहा इथे. म्हणून तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. मी जास्तीत जास्त कमेंट्सना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. प्रत्येक कॉलेजसाठी, प्रत्येक ब्रांचसाठी मी असेच गेल्या वर्षीचे जे कट ऑफ होते त्याच्यावर डिस्कशन करणार आहे. म्हणून हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायचं विसरू नका. धन्यवाद.